काही एक्सक्लुसिव्ह फोटो लागलेत, अगदी त्या संदर्भातली बातमी आहे। 26/11 मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाचे अमेरिकेतील फोटो सामच्या हाती लागलेत। अमेरिकेत राणाला भारताकडे सोबवतानाचे हे फोटो आहेत आणि यामध्ये अमेरिकन आर्मी जवान राणाला घेऊन जाताना दिसतायत। ही तीच दृश्य आहे तेव्हाचाच हा क्षण जेव्हा अमेरिकेने भारताकडे तहव्वूर राणाची कस्टडी दिली आणि NIAने त्याला घेऊन भारतात ते आले। तर तहव्वूर राणाला NIA मुख्यालयातील एका कक्षात आता ठेवण्यात आलंय। राणाच्या कक्षात बहुस्तरीय डिजिटल सुरक्षा आहे, तर सुरक्षा रक्षकांकडून 24 तास देखरेख केली जाणार आहे। कक्षात तपासाशी संबंधित केवळ 12 सदस्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे आणि या 12 सदस्यांमध्ये NIA DG सदानंद दाते, IG आशिष बत्रा आणि DIG जया रॉय यांचा समावेश आहे। 2 कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली राणाची चौकशी केली जाणार आहे। तेव्हा या राणाच्या चौकशीतून आता पुढे काय येत आहे आणि त्याला कशी शिक्षा सुनावली जाते हे पाहावं लागणार आहे। यानंतर प्रशांत कोरटकर संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे, म्हणजेच कोरटकरची आज कोठडीतून सुटका होणार आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणं आणि महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं या दोन्ही प्रकरणी कोरटकरला कोठडी मिळाली होती। जेलमधून बाहेर पडताना मात्र त्याने आता संरक्षण देण्याची मागणी केलेली आहे। कोरटकरच्या वकिलांनीच कोर्टाकडे ही मागणी केली आहे, तर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज त्याची सुटका होणार आहे। तर कळंबा जेल बाहेरून याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। जाऊयात थेट। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे। आज त्याची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका होणार आहे। त्याचे वकील आहेत, त्यांनी न्यायालयात त्याला सुटल्यानंतर सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी अशी मागणी केली आहे, कारण शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात संतप्त आहेत। काही दिवसापूर्वी न्यायालयात त्याच्यावर एका वकिलाने हल्ला केला होता। अनेक शिवप्रेमींनी संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत, त्यामुळं त्याच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो याची काळजी आता पोलीस नेमकं कशी घेणार आणि प्रशांत कोरटकरला या कळंबा कारागृहातून किती वाजता सोडणार, त्याचबरोबर पोलीस कुठेपर्यंत त्याला सुरक्षा देणार याची उत्सुकता आहे। कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम TV, कोल्हापूर। तर शिवप्रेमी आक्रमक झालेत म्हणून कुठचाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना अधिक सतर्क राहावं लागणार आहे। पळूयात पुढच्या बातमीकडे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना आज पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार आहे। कोर्टानं बडतर्फ PI अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांना दोषी ठरवलेलं आहे। त्यामुळे आता कोर्टात दोषींना नेमकं काय शिक्षा सुनावली जाते हे देखील पाहावं लागेल। 11 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली होती आणि या प्रकरणी एकाला पुरावे नसल्यामुळे सोडूनही देण्यात आलेलं आहे। मात्र या तिघांना आता कोर्ट काय शिक्षा सुनावत आहे हे पाहावं लागेल। तर नेमकं हे प्रकरण काय आपण पाहतोय। 2016 मध्ये हत्या झाली, शरीराचे तुकडे करून वसई खाडीत टाकण्यात आले होते। 4 ऑक्टोबर 2016ला मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली। तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर वरती हत्येचा आरोप करण्यात आला। 7 डिसेंबर 2017ला नोकरीवरती असताना अभय कुरुंदकरला बेड्या ठोकण्यात आल्या। तर 2018 मध्ये खुनाची नोंद झाली आणि कुरुंदकरसह साथीदार 7 वर्षांपासून आता कोठडीतच आहेत। दरम्यान दोषींना शिक्षा सुनावण्याआधी न्यायाधीश KG पालदेवार यांच्या अपेक्षेनुसार अश्विनी बिद्रे गोरे यांची कन्या सिद्धी गोरे आपलं म्हणणं मांडणार आहे आणि त्यासाठी सिद्धी कोल्हापूरहून पनवेलकडे निघाली आहे। सिद्धी सध्या 15 वर्षांची आहे। ज्यावेळी अश्विनी बिद्रेंची हत्या झाली होती त्यावेळी सिद्धीचं वय हे केवळ 6 वर्ष इतकंच होतं आहे। मात्र सिद्धी गोरेचा जबाब अतिशय महत्त्वाचा या प्रकरणामध्ये मानला जातोय। तर नेमकं आज काय होतंय, कोर्ट काय शिक्षा सुनावतीये याची प्रत्येक अपडेट साम TV वरती आपण पाहणारच आहोत। मात्र तुर्तास बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा।
महारेरानं बिल्डर्सना सज्जड इशारा दिलाय. गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा वेबसाईटचा तपशील आणि QR कोड, संपर्क क्रमांक छापणंही आता बंधनकारक असणार आहे. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डर्सना 50,000 दंड ठोठावला जाईल. भिवंडीतील धोकादायक इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आतापर्यंत 90हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. पालिका क्षेत्रातील 1444 इमारती धोकादायक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवरती पालिका प्रशासनानं कठोर कारवाई करावी, तसंच जीवितहानी टाळावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच इयत्ता पहिलीची 9व्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं येणार आहेत आणि राज्य मंत्रालयाच्या CBSE पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचं कामकाजही अंतिम टप्प्यात आलंय. या नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचं वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. पालकांच्या खांद्यावरती शाळांच्या शुल्कवाढीचं ओझं दरवर्षी वाढतंय. गेल्या 3 वर्षांमध्ये देशभरातील खासगी शाळांच्या शुल्कामध्ये 50 ते 80% वाढ झाली आहे आणि ही माहिती एका सर्वेक्षणात उघडकीस आली आहे. या सर्वेक्षणात देशातील 300हून अधिक जिल्ह्यांमधील पालकांबरोबर संवाद साधण्यात आला. आज आणि उद्या पश्चिम रेल्वेवरती पुन्हा एकदा रात्रकालीन जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माहीम ते बांद्रे स्टेशन दरम्यान पुलाचं गर्डर टाकण्यासाठी जम्बो मेगा ब्लॉक घेतला जाईल. मुंबईकरांना तब्बल 20 महिने वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागणार आहे, कारण एल्फिस्टन ब्रिज बंद करून त्याचं पाडकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे आणि म्हणून आता वळसा घालून प्रवास करावा लागेल. 15 एप्रिलपासून हा पूल बंद होईल, त्यामुळे मडकेबुवा चौक, कबूतरखाना या पर्यायी मार्गांचा वाहतुकीसाठी वापर करावा लागेल. मुंबईत रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी बेस्टनं धाव घेतली आहे. पश्चिम रेल्वेवरती आज आणि उद्या जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या कालावधीत विशेष बस सोडण्यात येतील. बेस्टनं शुक्रवारी रात्री 10:30 ते शनिवारी सकाळी 6:30 पर्यंत, तर शनिवारी रात्री 10:30 ते रविवारी सकाळी 6:30 पर्यंत विशेष ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही, तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल ST कामगारांच्या ह्या 56% दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली. त्यानंतर ताबडतोब मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केले. परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे. सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही. त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने ST कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे. यापूर्वी सुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही, वाढीव मागणी काही करत नाही. जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका. आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही. ही शोकांतिका आहे. तसं होता कामा नये. कारण शेवटी अजितदादा पवारांनी मी मंत्री झाल्यानंतर ताबडतोब मला एकदा बोलवलं, मला वेळ दिली, मला सांगितलं की ST महामंडळ आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचं असेल आणि ST महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जर चांगली सुविधा द्यायची असेल तर काय हवंय. आणि पहिलं सर्वप्रथम मी सांगितलं की ह्या जुन्या 12,400 बसेस आहेत, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे, त्या सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत, कधी त्या स्क्रॅप कराव्या लागतील. अशा वेळेस आपल्याला नवीन बसेस घेणं गरजेचं आहे. तेही फक्त 2-5 हजार घेऊन चालणार नाही, आपल्याला तब्बल 25,000 बसेस ह्या 5 वर्षे घ्यावे लागणार आहेत. आणि त्यानुसार त्यांनी ती माझी मागणी मान्य केली. दर वर्षाला 5,000 याप्रमाणे 5 वर्षामध्ये 5-5 हजार बसेस अशा पद्धतीनं त्यांनी 25,000 बसेस आम्हाला देण्याचं मान्य केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी बजेटमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचे आदेश संबंधित वित्त विभागाला दिले. आणि त्यामुळे आम्ही तयारी करतोय.
पुढल्या वर्षापासून आम्ही तयारी किती आमच्या एसी बसेस लागतील, किती नॉन एसी बसेस लागतील आणि किंबहुना 200 बसेस तर आम्ही ओलवोच सुद्धा घेण्याचं ठरवलंय, जेणेकरून चांगल्या प्रकारचे कर्नाटक पॅटर्नचे स्लीपर कोच सुद्धा आम्ही सर्वसामान्य जनतेला जे लॉंग रूटचे लोक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. आणि असं असताना आमचे जे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांना मात्र पगार वेळेवर मिळाला पाहिजे. मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे. आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे, जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं. जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे, कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो. त्यामुळे आजच दुपारी 2 ते 3च्या दरम्यान मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना 5 तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोहोचला पाहिजे. ह्यापूर्वी काही चुका होत होत्या, त्या सुद्धा मी एसटी चे आमचे सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितलं. काही दिवसापूर्वी तर एकंदरीतच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते आणि दर महिन्याला 5 तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार व्हावा यासाठी ते मागणी करणार असल्याचं कळतंय. वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे जाऊन ते मंत्रालयात जाऊन ही मागणी करणार असल्याचं कळतंय. शिवाय मार्चचा पगार देखील पूर्ण मिळेल असंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. यानंतर वळतोय पुढच्या बातमीकडे. अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी आज महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही बैठक बोलावली आहे. तर अभ्युदयनगर पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेकडे आता विकासकांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय आणि आज बैठकीत प्रकल्प निविदेतील अटी शिथिल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि यानंतर पुन्हा एकदा वळतोय टॉप 50 कडे. देशभरातील बातम्यांचा वेगवान आढावा. महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 198वी जयंती आहे आणि पुण्यातील फुले वाड्यामध्ये साजरी केली जाते ही जयंती. फुले वाड्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेते आज फुले वाड्यातील समताभूमीला अभिवादनही करणार आहेत. पुण्यातील फुलेवाड्याच्या बाहेर एक भव्य एकता मिसळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं जोगेश्वरी मिसळ यांच्याकडून 10,000 किलो मिसळ बनवण्यात आलेली आहे. महात्मा फुलेंना अभिवादन करायला येणाऱ्या प्रत्येकालाच या मिसळीचा आस्वाद मिळावा यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. नाशिकच्या मुंबई नाक्यातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाला आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. शिवाय महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त मिरवणूकही काढली जाणार आहे. छगन भुजबळ या मिरवणुकीला उपस्थित राहतील. राज्यात 14 जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. राज्यभरात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय आणि त्यामुळे बहुतांश भागात पाणी टंचाईच्या झळाही बसू लागल्यात. गाववाड्यांना पाणी पुरवठा करणारे जलस्रोतही आटू लागलेत. टँकरची मागणीही वाढू लागली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक 40 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. डोंबिवली पूर्वेत जुना आयरे रोड इथे रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि या रस्त्याच्या कामाच्या खोदकामादरम्यान केडीएमसी पाण्याची पाईपलाईन फुटली. तब्बल 2 तास पाण्याचे फवारे उडत होते आणि त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. केडीएमसी अधिकाऱ्यांना याची माहिती देताच त्यांनी पाईपलाईनवरील पाणी पुरवठा बंद केला. जुन्नर तालुक्यातील आदिवासी बहुल मांडवे गावावरती पाण्याचा भीषण संकट सध्या पाहायला मिळत आहे. पण असं असतानाही ऐन उन्हाळ्यात गावातील एकमेव जलस्रोत असणाऱ्या शिवकालीन टाकीतही अज्ञात व्यक्तीनं विषारी कीटकनाशक टाकलंय आणि यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. संपूर्ण गाव पाण्यामुळे आता अडचणीत सापडले. भंडाऱ्याच्या लोभी चांदबारा परिसरात शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागतेय. उन्हाळी शेतीला त्यांना पाणी पुरवावं लागतंय. विजेचा पुरवठा अपुरा होत असल्यानं शेती ओलीतही होत नाहीये. अशात रात्री 12-1 वाजता विजेचा पुरवठा केला जातो आणि म्हणून वन्य प्राण्यांची भीती असते. तेव्हा सकाळच्या वेळी वीज देण्याची मागणी हे शेतकरी करतायत. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चोपडोह या धरणात 60% पाणी साठा आहे. हा पाणी साठा सध्या पुरेसा असला तरी वेळेत पाऊस न झाल्यास पाणी पुरवठ्यात अडचण येऊ शकते आणि त्यामुळे शहरवासियांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.
अलिबाग तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. 47 गाव आणि 33 आदिवासी वाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या उमटे धरणाच्या पाण्याची तळ गाठलेला आहे. धरणात जेमतेम 20% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे आता 2 महिने पाणी पुरवठा कसा करायचा असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्यभरात उष्णतेची लाट उसळली असताना महाबळेश्वर चक्क धुक्यात हरवल्याचं चित्र दिसतंय. गेल्या 3 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात 40 ते 43 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आणि यात महाबळेश्वरातील तापमान 36 अंश सेल्सिअस वरती पोहोचलं. संपूर्ण महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर पसरली, त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. परभणीत उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्रशासन सज्ज झालंय. रुग्णांसाठी महापालिकेनं शहराच्या विविध भागांमध्ये रुग्णवाहिका आणि औषधांसह जलद प्रतिसाद पथक तयार केलंय. दरम्यान लक्षणं जाणवल्यास तात्काळ उपचार घेण्याचं आवाहन आयुक्तांनी दिलंय. IPL माघारीनंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे. पैशांपेक्षा इंग्लंडसाठी खेळणं महत्त्वाचं आहे. जर नियम असेल तर माझ्यावरती बंदी येणार असेल तर ठीक आहे, मी इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण वचनबद्ध आहे. अर्थात त्यासाठी मग फ्रँचायझी क्रिकेट काही काळ मागे पडत असेल तरी ठीक आहे, असं हॅरी ब्रूक म्हणालाय. IPL मध्ये धोनीकडे पुन्हा चेन्नईचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे IPL मधून बाहेर पडलाय, त्यामुळे आता 2024 नंतर पुन्हा एकदा IPLचं नेतृत्व कर्णधारपद जे आहे ते धोनीकडे आलंय. दिल्लीनं RCB कडून विजय हिसकावलाय. दिल्ली कॅपिटल्सनं सलग 4था विजय मिळवलाय. KL राहुल या विजयाचा हिरो ठरलेला आहे. IPL मध्ये सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ आज कोलकाता नाईट रायडर्स संघाशी 2 हात करणार आहे. चेन्नई संघासाठी ही लढाई अटीतटीची असेल. याप्रसंगी कोलकाता संघाला 3ऱ्या विजयाची संधी देखील आहे. तर दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 4 सामन्यात विजय मिळवलाय आणि त्यामुळे अजून 10 सामने खेळायचे बाकी आहेत. या 10 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला की 16 गुण होतील. म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सकडे बॅकअपसाठी 6 सामने आहेत. तेव्हा आता दिल्ली कॅपिटल्सनं सलग 4 विजयांसह प्लेऑफच्या दिशेनं कूच केली आहे. जळगावात मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते खानदेश करिअर महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि या महोत्सवात कर्तृत्ववान तसंच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा अलका कुबल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुण्यातील कोंढवा बुद्रुक इथे एका सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवरती चढलेल्या तरुणाची अग्निशमन दलानं सुटका केलेली आहे. यात हा तरुण लोखंडी रॉड घेऊन पाण्याच्या टाकीवरती चढला होता. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना त्याला खाली आणण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची समजूत घालून त्याला खाली उतरवलं. अमेरिकेच्या हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे आणि यात 6 जणांचा मृत्यू झालाय. मॅनहॅटन आणि जर्सी शहरादरम्यान ही घटना घडलेली आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा समावेश आहे. कृषी अधीक्षक उपसंचालकांचं पद रिक्त आहे. याशिवाय फील्डवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही शेकडो पदं रिक्त असल्यानं कृषी विभागाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. पदं रिक्त असल्यानं त्या कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण सुद्धा वाढलेला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकचे पालकमंत्री असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे स्वतः नाशिकचे असताना त्यांच्याच विभागातील रिक्त पदं ही बाब अडचणीची आता ठरतीये. उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणेकर आणि भंतेजी एन आनंद महातेरो यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं. पुण्यात आज फुलेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त 10 किलो मिसळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा या मिसळीवरती ताव मारला. महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केल्यानंतर अजित पवारांनी मिसळीचा आस्वाद घेतला.
यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडलाय. राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष जानकर गिरींसहच 5 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. आमदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदेंच्या हस्ते हा प्रवेश झाला. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं विधान केलंय सुधीर मुनगंटीवारांनी. नाशिकमधल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. तर उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावं लागेल असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावलाय. अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा ऋतुजा पाटील सोबत साखरपुडा पार पडलाय आणि या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळालं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा बँकेसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. नाशिकच्या विभागीय कार्यालयात ही बैठक होणार आहे. आतापर्यंत गिरीश महाजन यांनीच कुंभमेळ्याच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. मात्र आता मंत्री कोकाटेही सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये वन्य प्राण्यांसाठी उभारलेल्या वनतारा बचाव केंद्राच्या धर्तीवरतीच महाराष्ट्रात सूर्यतारा निर्माण करण्यात येणार आहे आणि यासाठी ठाणे जिल्ह्यातील महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जागाही शोधण्यात आली आहे. वनमंत्री गणेश नाईकांनी सूर्यताराच्या निर्मितीसाठी थेट अनंत अंबानींना पायघड्या घातल्या आहेत. पूर्व विदर्भाला पुढील 3 दिवस वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय. रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. प्रामुख्यानं अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. एका महिला शेतकऱ्याच्या आक्रोशानं सध्या हिंगोली जिल्हा कळवळलाय. वसमत तालुक्यातील गिरगाव परिसरात शिलाबाई नांद्रे यांच्या आंबा बागायतीचं नुकसान झालेलं आहे. 30 वर्षांपूर्वी त्यांनी लावलेली आंब्याची बाग उद्ध्वस्त झाली आहे. तर माझ्याकडे मंगळसूत्र सोडून आता काहीच नाही असं म्हणत महिला शेतकऱ्यानं टाहो फोडला.